हे गाईज, हाय अँड वेलकम बॅक टू अवर ग्रुप सर्वमंगल ग्रुप. मी आहे सर्वमंगलची होस्ट नेहा दातार. आज पुन्हा एकदा एक मुलाखत विथ नेहामध्ये कोणाला तरी खास गेस्टना भेटायला मी आलेली आहे. आणि आज तुम्हाला मी BTS पण शेअर करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय आहे उद्या. तर 3 ऑक्टोबरला उद्या आपण DJ गरबा नाईट हा खूप मोठा इव्हेंट घेत आहोत. आणि तो ज्या व्हेन्यूवरती होणार आहे त्या व्हेन्यूवरती मी आहे. आणि मी तुम्हाला सगळे BTS शेअर करणार आहे की आम्ही इथे काय काय करत आहोत, काय मजा करत आहोत आणि काय प्रोसेस असते या सगळ्याची. सो ॲज यू कॅन सी, मी आहे उत्कर्ष हॉल इथं. अँड एवढ्या मोठ्या ह्यूज प्रिमायसेसमध्ये मी आहे. आज आपण भेटणार आहोत मिस्टर अँड मिसेस पाटील यांना एक मुलाखत विथ नेहामध्ये आणि त्यांच्याकडून या हॉलबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. सो मी तुम्हाला व्हेन्यू दाखवते. सो उत्कर्ष हॉल हे हॉलचं नाव आहे. नवीन ब्रिज जो सांगलीचा झालेला आहे विश्रामबाग चौक इथं, तिथे खालच्या रोडवरती जर तुम्ही आलात, इथे तुम्हाला दिसत असेल हा नवीन ब्रिज आहे. आणि खालच्या रोडवरती जेव्हा तुम्ही याल त्यावेळी तुम्हाला दिसणार आहे खूप मोठा आणि फेमस असा उत्कर्ष हॉल. सांगलीमध्ये असलेलं वन ऑफ द बेस्ट डेस्टिनेशन फॉर युअर मॅरेज, फॉर युअर एव्हरी फंक्शन यू कॅन कम हिअर. आणि सर्व मंगलचे कस्टमर असल्याबद्दल तुम्हाला खूप छान छान डिस्काउंट्स, ऑफर्स, फॅसिलिटीज इथे मिळणार आहेत. सो लेट्स गो इन. आणि आता आपण भेटूयात मिस्टर अँड मिसेस पाटील यांना. सो असं खूप छान एंट्रन्स आहे. आता आपण हॉलची पण शेअर करणार आहोत, बट बिफोर दॅट एक छोटासा इंट्रोडक्शन राऊंड तो बनत आहे. ओके, हॅलो हॅलो हॅलो. सो आता माझ्याबरोबर आहेत मिस्टर अँड मिसेस पाटील, उत्कर्ष हॉलचे ओनर. आणि आपण आता या दोघांची गप्पा मारूयात. कॅन यू कम क्लोज प्लीज. येस, तर उत्कर्ष पाटील आणि सोनल पाटील आहेत आता आपल्या बरोबर. आणि हॅलो, पहिल्यांदा तर तुमचं खूप सगळं वेलकम आहे आपल्या सर्वमंगलच्या ग्रुपला. खूप सारे व्ह्युअर्स तुम्हाला आता बघत आहेत आणि तुम्ही तिकडे सर्वमंगलचं कार्ड पण बघू शकता. सो वेलकम आहे तुमचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती. तर आता सुरुवात करूयात आपण. इथे आपण बघूच शकतो की कसा आहे हॉल आणि आपण आतमध्ये जाऊन पण बघणार आहे. तर पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या. मी उत्कर्ष पाटील, ओनर ऑफ उत्कर्ष हॉल. आणि मी सोनल पाटील, ओनर ऑफ उत्कर्ष हॉल सांगली. आपला हॉल आता जस्ट मला वाटतं तुम्ही रिन्युएट केलेला आहे कोरोनाच्या या पेंडेमिक सगळ्या सिच्युएशनमध्ये. तर माझं तर हे फेवरेट डेस्टिनेशन आहे. बऱ्याच सर्वमंगलच्या लोकांनी बघितलेलं आहे की आपले सगळे मोस्टली कार्यक्रम इथेच होत असतात. तर तुमच्या हॉलबद्दल तुमच्याचकडून जास्त ऐकायला मला आवडेल. आपला हा हॉल आहे, बिझनेस हा 2009 पासून आपण या बिझनेसमध्ये आहे. आणि तो डेव्हलप करत आपण आज इथपर्यंत आलेला आहे. तर आपल्या हॉलचे वैशिष्ट्य म्हणायचे झालं तर क्लिनिंग, नंतर गुड मॅनेजमेंट, आणखी केटरिंग क्वालिटी, ह्या USB ज्या कार्यक्रमाच्या आहेत ह्या सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्या हॉलच्या सगळ्यात चांगल्या आहेत. म्हणजे कस्टमरकडून आमचे आत्तापर्यंतचे जे रिव्ह्यूज आहेत कस्टमरचे, तर सगळे कस्टमर सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. आणि सांगलीतून आपल्या हॉलला आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, भरपूर. आणि सर्व मंगल कुठला आहे. ओके, सो ग्रेट ग्रेट. तुमचा आता हॉल हा जो आपण हॉल केला ह्याच्या आधी तुमचं इथे काहीतरी होतं? हो, आधी इथे गार्डन होतं. तर ते डेव्हलप करून आपण आता बँक्वेट हॉलमध्ये त्याला पूर्ण डेव्हलप केलेलं आहे. हे कधीपासून सुरू झालं? हे बँक्वेट हॉल आता आपण 2015 पासून रन करतोय. 2015 पासून. आणि पेंडेमिकच्या सिच्युएशनमध्ये काय केलं, म्हणजे तुम्ही डेव्हलपिंगवरती भर दिला? हो, पेंडेमिकमध्ये ॲक्च्युली पेंडेमिकमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर कार्यक्रम झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळी पूर्ण लॉकडाऊन होतं त्यावेळी पूर्ण बंद होतं, पण पेंडेमिक ज्यावेळी ओपन झालं, थोडे जे गेस्टची परवानगी होती त्यावेळी सुद्धा आपल्याकडे भरपूर कार्यक्रम झाले. आपल्या हॉलचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे छोटा देखील कार्यक्रम करता येतो आणि मोठा देखील कार्यक्रम करता येतो. तर ह्या दोन्ही फॅसिलिटीजमुळे आपल्याकडे कंटिन्युअस कार्यक्रम चालतात. सो सोनल मॅडमना आता आपण प्रश्न विचारूया. सो सर्वमंगलचा ॲक्टिव्ह मेंबर आहे सोनल. आणि तुमच्या हॉलबद्दल तर आता आपण ऐकतोच आहे सरांच्याकडनं. तर आपल्या बायकांचा मेन विषय असतो तो म्हणजे केटरिंग, फूड. आपण कुठेही लग्नाला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला गेलो की आधी त्याच्यानंतर चर्चा कुठली करत असेल तर जेवण कसं होतं. तर तुमची स्पेशालिटी काय आहे?
आपल्याकडे मेन कोर्स आहे पूर्ण मध्ये, त्यामध्ये पूर्ण डिश आपल्याला भेटते, म्हणजे पुरी, स्वीट, 2 भाज्या, असं आपलं पूर्ण, म्हणजे चपाती घेऊ शकता, पुरी घेऊ शकता, 2 भाज्या असतात, पापड असतं, लोणचं, मीठ, पुन्हा भजी असतात. म्हणजे असं तुम्ही जशी मेनू सजेस्ट कराल आम्हाला की आम्हाला हे हवंय ते आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे. तुमच्याकडे प्रोफेशनली ट्रेन केटरेस, हो हो. प्लस आपल्याकडे महाराष्ट्रीयन केटरिंग आहे, राजस्थानी केटरिंग आहे, पंजाबी आहे, चायनीज आहे. ह्या सगळ्या केटरिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे जसं तुमचं फंक्शन असेल त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण पूर्ण त्यांची डिश सेट करतो आणि तसं सर्व केलं जातं. आणि केटरिंगचं म्हणाल तर टेस्टच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहू शकता, कारण इथं आलेला प्रत्येक कस्टमर हा सॅटिस्फाईड होऊनच जातो. खूपदा असं होतं की त्यांची ओळखही नसते आलेले पाहुणे, आणि ते ऑफिसमध्ये आम्ही आहोत हे पाहून आम्हाला येऊन कॉम्प्लिमेंट देऊन जातात की तुमचं जेवण खूप छान आहे, आम्ही नेक्स्ट आमचं फंक्शन सुद्धा इथेच करू, असं सुद्धा कॉम्प्लिमेंट देऊन जातात. तेच ॲक्च्युली आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की आलेल्या पाहुणे जे कस्टमरचे पाहुणे असतात तेच आम्हाला कॉम्प्लिमेंट देऊन जातात, आणि आलेला प्रत्येक कस्टमर हा इथे येऊन सॅटिस्फाईडच होतो. आणि मोस्टली आपल्याकडे आलेला प्रत्येक कस्टमर हा रिपीट होतो, म्हणजे नेक्स्ट टाइम तो दुसरे हॉल सर्चच नाही करते. आपलं फंक्शन आहे म्हटलं की डायरेक्ट उत्कर्ष हॉलच. लग्नाला आलं की लगेच कार्यक्रम इथेच करायचे आपल्याला. आणि मेन म्हणजे ना तुमचा जो व्हेन्यू आहे तो हार्ट ऑफ द सिटी आहे, म्हणजे मिरजच्या लोकांनाही ते अर्ध्यात पडते आणि सांगलीच्या लोकांनाही ते अर्ध्यात हो हो हो. सेंटर ऑफ सिटी आपलं हॉलचा व्हेन्यू आहे, जिथे तुम्हाला ट्रॅव्हलिंग खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही ॲटोने येऊ शकता, बसने येऊ शकता, प्रायव्हेट कॅब वगैरे करून येऊ शकता. म्हणजे असं कुठे आत नाही आणि आपल्याला जायला टाइम लागतोय असं काही प्रॉब्लेम नाहीये. इथे एकदम रोड टच हॉल आहे. विश्रामबाग चौकातून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर हॉल आहे आपला. आता आपण पुन्हा सरांच्याकडे जाऊया. हा टोटल एरिया किती आहे? हॉलचा मॅरेज हॉल जो आहे तो आपला 6000 स्क्वेअर फूटचा आहे, आणि डायनिंग कॅपॅसिटी आपण 1000 गेस्टची लग्नासाठी कॅपॅसिटी आपली आहे. हां, तर 1000 गेस्टपर्यंत आपण फंक्शन करू शकतो, आणि डायनिंगला साधारण 250 गेस्टची आपण डायनिंगची व्यवस्था करू शकतो ॲट ए टाइम. तर 1000 गेस्ट जरी असतील तर आपण 4 पंक्तीत आपण पूर्ण फंक्शन कव्हर करू शकतो. आणि बुफे आणि पंगत दोन्ही? हां, दोन्ही ऑप्शन्स आहेत. आता बुफे जास्त प्रेफर केलं जातं कोरोनामुळं, कोविडमुळे सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी. आणि प्लस पॉईंट आपल्याकडे कसा आहे की बुफेला आपण राऊंड टेबल्स आणि सिटिंग अरेंजमेंट देतो. बाकी तुम्हाला स्टँडिंग वगैरे असं बुफे नाही मिळणार. आपल्याकडे राऊंड टेबल्स असतील, त्याच्यावर फ्रील वगैरे सगळं. हां, डायनिंग हॉल हा वेगळा राहतो, मॅरेज हॉल वेगळा आहे. आणि गेस्टना आदल्या दिवशी लग्नात जर आदल्या दिवशी सीमानपूजन, साखरपुडा वगैरे असेल तर रात्री मुक्कामासाठी आपल्याकडे रात्री त्यांची झोपण्याची व्यवस्था आहे. त्यासाठी आपल्याकडे 12 रूम्स आहेत. 12 रूम आहेत. प्रत्येक रूममध्ये ॲटलिस्ट 7 ते 8 गेस्ट राहू शकतील. प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट, बाथरूम आहेत. प्लस त्यांच्यात बेडची व्यवस्था आहे, गरम पाण्याची व्यवस्था आहे. सगळ्या फॅसिलिटी अद्यावत आहे. आउटडोअर कोणीही येणार असतील तर तुम्हाला इकडे आरामसे सगळी सोय तुम्ही त्यांना हो हो सगळी सोय करू शकतो. अदर दॅन दॅट, जर मला कुठला एखादा फंक्शन बुक करायचं असेल तुमच्याकडे तर काय प्रोसेस आहे? तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता, ऑफलाईन बुकिंग करू शकता. हॉलवर व्हिजिट करून तुम्ही हॉल पहिला पाहून घ्या, आणि नंतर आमच्या सगळ्या फॅसिलिटीज कसं आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट जशी असेल त्याप्रमाणे आपण त्यांना पॅकेज बनवून देतो. तर प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट ही डिफरंट राहते, त्याप्रमाणे आपण त्यांना पॅकेज बनवून देतो. आणि सगळ्यात रिझनेबल पॅकेज आपले असतात. म्हणजे सांगलीत जे काही हॉल्स आहेत त्यात आपले रिझनेबल पॅकेज आहेत, प्लस ॲडव्हान्स सर्व्हिस आहे. आणि आपल्याकडे डेकोरेशन सुद्धा अवेलेबल आहे, केटरिंग अवेलेबल आहे, बँड, घोडा, गुरुजींची व्यवस्था, सर्व फॅसिलिटीज आपल्याकडे आहेत. वन स्टॉप डेस्टिनेशन. हां, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी हुडकावं लागत नाही. लग्न आहे, हारवाला अजून आला नाही, हाराचं काय झालंय, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला इथं ऑन द स्पॉट सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. सगळ्या जागेवर मिळतात, ऑन टाईम मिळतात, आणि तुम्हाला कन्व्हिनियंट म्हणजे इझी. तुमचं लग्न झालंय असं तुम्हाला फील सुद्धा होणार नाही. तुम्ही एन्जॉयच करत होता असंच होणार. लग्नातली धावपळ जी आहे कस्टमरची ती आम्ही संपूर्णपणे स्किप केलेली आहे. ती सगळी आमच्याकडे असते. सो तुम्हाला एकदा जबाबदारी दिली की निश्चिंत करू शकता. तर सोनल मॅडम, सर्वमंगलचा ग्रुप तुम्ही आता आहे त्याचे मेंबर,
महिने झाले. तर ग्रुपच्या लोकांना तर म्हणजे सगळे ऑलमोस्ट आमचा काहीही कार्यक्रम ठरला तरी आम्ही पहिल्यांदा चौकशी करायला इकडेच येतो की आपल्याला हे करायचंय. आणि तुमच्याकडून त्याचा ऑलवेज पॉझिटिव्ह रिप्लाय असतो की हा करूयात. म्हणजे जर तुमच्याकडे फंक्शन नसेल तर तुम्ही ऑलवेज आमच्यासाठी वेलकम करतच असता. तर सर्व मंगलच्या कस्टमर्सना आपण काय ऑफर करतोय? सर्व मंगलचे जे आपले कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी खास आपण स्पेशल ऑफर्स देतो 10% ऑफची. तुम्ही येऊन हॉल आपला पाहू शकता. तुमचे बुकिंग्स काय असतील, डेट्स आपल्याकडे डेट्स ज्या अवेलेबल्स आहेत त्या आपण चेक करून तुम्हाला सांगू शकतो. आणि तुम्हाला फ्लॅट 10% ऑफ डिस्काउंट देऊ शकतो आपण. 10% ऑफ आपण देतोय सर्व मंगलच्या कस्टमर. ऑन बुकिंग देतोय आपण. हो, ऑन बुकिंग जो काही आपला हॉल रेंट असेल त्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जाईल. फंक्शनसाठी आहे म्हणजे तुम्हाला कॉर्पोरेट इव्हेंट करायचे असतील, जेवण आहे, बर्थडे आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी, एंगेजमेंट आहे, काही सगळ्या इव्हेंटसाठी देतो. येस, तर आपण आता इथे स्क्रीनवरती थोडं हॉल चेक करूयात आणि मग फिजिकली सुद्धा जाऊन बघूया. हा आपलं फंक्शन हॉल आहे. आता आपलं इव्हेंटचं उद्याच्या इव्हेंटची तयारी चालू आहे. आज आपण सगळ्यांना BTS दाखवणार आहोत. उद्याचा जो आपला इव्हेंट आहे त्याचा हा मेन हॉल आपण आता बघत आहोत इथे. आणि इथे तुम्हाला जसं दिसतंय तसं DJ चालू आहे, साऊंड सिस्टीमचं काम चालू आहे, इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे. आणि एवढा मोठा किती एरिया किती म्हणाला? 6000 स्क्वेअर फीटचा एरिया आहे उद्याचा आपला जो इव्हेंट होणार आहे त्याचा. आणि बाकी काय काय आहे? डायनिंग हॉल आहे. डायनिंग हॉल आहे. ओके, जिकडे तुम्हाला फूड बुफेट. येस, उद्याचे फूड स्टॉल सगळे इकडे असणार आहेत. आणि बाकी रूम्स आहेत. ते रूम्स आपण जाऊन बघूया. येस, रूम आपण फिजिकली जाऊन बघूया. एंट्रीवाला तो दाखवा ना. उद्याची आपल्या इव्हेंटची जी एंट्री आहे ती अशी खूप सुंदर आहे. आत आल्यानंतर आपण पहिल्यांदा काय बघत असू तर एक इतकी छान ग्रीनरी बघतोय आपण, एक छान रांगोळी, कोणीतरी आपलं स्वागत करतंय आणि इथून आपला एंट्रन्स होतोय. तर हे आता सगळंच आपण बघणार आहोत. आणि हॉलच्या बद्दल तर आपण माहिती घेतच आहोत, फिजिकली पण बघणार आहोत. सो आता पुन्हा आपण त्यांच्याशी थोडा गप्पा मारूया. हॉलबद्दल तर सगळी माहिती आपण आता घेतलेलीच आहे. अजून काय फॅसिलिटीज तुम्ही इकडे प्रोव्हाइड करता ज्या कम्पॅरेटिव्हली सांगलीत अजून कोणी प्रोव्हाइड करत नाही? ॲक्च्युली सांगलीत कसं आहे की तुम्ही हॉल बुक केल्यानंतर तुमच्याकडे हॉल दिला जातो ताब्यात, तुम्ही फंक्शन करता. पण आपल्याकडे तसं नाही, आपण हॉलची मॅनेजमेंट प्रोव्हाइड करतो. कस्टमर जेव्हा एंट्री करतं तिथून एक्झिट होईपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना काय पाहिजे काय नाही याची पूर्ण माहिती घेतली जाते. पूर्ण आपण इव्हेंट प्लॅन करून देतो कस्टमरला आणि तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. ॲक्च्युली आपण इव्हेंट जर बाहेर कुठल्या इव्हेंट कंपनीकडे गेलो तर इव्हेंट प्लॅनिंगचे पैसे वेगळे घेतले जातात. पण आपण इथे फ्री ऑफ कॉस्ट हॉलमध्ये जो काही इव्हेंट होणार आहे तो पूर्ण प्लॅन करून दिला जातो आणि तसा फॉलो करून घेतला जातो. तर ते कस्टमरला बेनिफिट होतं. आणि कस्टमर्सना असं होतं की इतका सुंदर कार्यक्रम आणि बिनत्रासा हा असा आपल्या हॉलची फॅसिलिटी आहे. ऑन टाइम सर्व सुविधा आपण त्यांच्या पर्यंत पोहोचवतो. त्यामुळे त्यांना कुठलं असं धावपळ होत नाहीये. आणि पूर्ण आम्ही आदल्या दिवशी कस्टमरचं शेड्यूल घेतो की तुम्ही किती वाजता येणार आहात, नेक्स्ट तुमची विधी कोणती असणार आहे. त्यानंतर सपोज आपण लग्नाचा इव्हेंट जर कन्सिडर केला तर त्यामध्ये आल्यापासून ते जाऊपर्यंत पूर्ण आम्ही शेड्यूल लेखी त्यांनाही लिहून देतो आणि आपल्यापाशीही ठेवतो, जेणेकरून टाईमचं मिसमॅच होऊन थोडंसं जरी टाईमचं मिसमॅच झालं तरी इव्हेंट आपला पोस्टपोन होतो. त्यामुळे पूर्ण सिस्टमॅटिक आपण करून घेतो आणि तसे इन्स्ट्रक्शन आपण कस्टमरना सांगून त्यांच्याकडून त्यांना तसा जसं त्यांनी गेस केलेलं की आपल्याला असं मॅरेज करायचं आहे ते तसं आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये, म्हणजे त्याचे आपण प्लॅन चार्जेस काही घेत नाहीये. आपण आपल्याकडून पूर्ण इव्हेंट तो करून देतो त्यांच्याकडे. अजून एक महत्वाची गोष्ट मला विचारायची की कुठलाही कार्यक्रम असेल तर त्याला आपल्याला मेन गुरुजी लागतात. तेही तुमच्याकडे प्रोव्हाइड? हो, हॉलकडून तुम्हाला गुरुजींची सुद्धा सुविधा आहे. म्हणजे सपोज तुम्ही मॅरेजचंच उदाहरण घेतलं तर मॅरेजसाठी लागणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी असतात, म्हणजे गुरुजी आले, गुरुजींचं विधीसाठी लागणारं साहित्य आलं किंवा हारगुच्छ आले, अक्षदा असतील, पुन्हा तुम्हाला हॉलमध्ये ज्या काही माईक सिस्टीम असेल त्या सर्व गोष्टी तुम्हाला आपण पूर्ण पॅकेजमध्ये इन्क्लूड करून देतो, जेणेकरून तुमचाही वेळ एक्सटेंड होणार नाही की आपल्याला हे आणायचं.
हा हे राहिलं ते आणि राहिलं. लग्नाच्या ह्याच्यात काय होतं, घाई गडबडीत काही ना काही गोष्टी राहून जातात. अगदी अगदी त्यामुळं ते आपण पूर्ण सगळ्या गोष्टी, जेणेकरून फक्त तुम्ही तुमचे गेस्ट घेऊन हॉलमध्ये एंट्री करायची आहे आणि तुमचा जे काही फंक्शन असेल ते तुम्ही एन्जॉय करायचं आहे. राईट बाकी सगळ्या गोष्टी आपण हॉलकडून तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ते पण आपल्याकडे वेगवेगळे पॅकेजेस आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जसं हवे. कसं असतं, प्रत्येक कस्टमरचं बजेट हे वेगळं राहतं, प्रत्येकाची चॉईस ही वेगळी राहते. त्यामुळं आपण प्रत्येकाला जसं हवं तशा रिक्वायरमेंटनुसार पॅकेज करून देतो, जेणेकरून त्यांना रिझनेबल, पूर्ण इव्हेंट हा रिझनेबल रेटमध्ये भेटला जातो. असं आहे. सरांना एक प्रश्न मला विचारायचा आहे. कॉर्पोरेट इव्हेंट आपण जर ऑर्गनाईज करत असलो तर त्याच्यासाठी आता हे म्हणजे मॅरेज हॉल आहे, तुमचं डेकोरेशन आणि या सगळ्या गोष्टी मॅरेज रिलेटेड आहेत. मग कॉर्पोरेट इव्हेंट आपण कसे ऑर्गनाईज करतो? कॉर्पोरेट इव्हेंट आपण ऑर्गनाईज करताना त्यांचा पूर्ण शेड्यूल घेतला जातो. म्हणजे ते मीटिंग आहेत की त्याच्यात दुसरं काय त्यांचे प्रमोशन्स आहेत ते सगळं बघितलं जातं. त्यांना अँकर्स हवे असतील तर अँकर प्रोव्हाइड केले जातात, प्रोजेक्टर, साऊंड सिस्टीम, LED वॉल्स, नंतर त्यांची जी काय रिक्वायरमेंट आहे ते सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल केल्या जातात. आणि ते ॲक्च्युली कॉर्पोरेट इव्हेंट्स हे किती गेस्टचे आहेत याच्यावर त्या गोष्टी सगळ्या डिपेंड राहतात. कारण जनरली त्यांचा एक अजेंडा ठरलेला असतो की आम्ही या वेळेत झालं वगैरे, नंतर मग ते डिनर करून हे करतात. त्याच्यासाठी लागणारे बॅनर प्रिंट सुद्धा आपण करून देतो. सगळ्या गोष्टी टोटल त्यांना कशा पद्धतीने त्यांचे डिझाईन्स वगैरे काय आहेत ते बघून सगळे आपण ते सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करून देतो. पार्टीचे झालेले काही व्हिडिओज किंवा फोटोज आपण बघू शकतो का आता? पार्टीचे व्हिडिओज तुम्हाला जर आपल्या हॉलमधले काही फंक्शन्स झालेले फोटोज किंवा व्हिडिओज पाहायचे असेल तर आपले फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर चॅनेल आहे उत्कर्ष हॉल या नावाने. तिथे हो तेच हँडल नेम आहे उत्कर्ष हॉल म्हणून. तुम्ही जरी फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला, इवन गुगलवर जरी तुम्ही सर्च केलं उत्कर्ष हॉल, तरी तुम्हाला सर्व फोटोज, व्हिडिओज किंवा कस्टमरचे रिव्ह्यूज सुद्धा तिथे तुम्हाला पाहायला भेटतील, जेणेकरून तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही की अरे खरंच जसे सांगतात त्या टाईप आहे की नाही. त्यासाठी मी हो 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 कारण आपण एवढी ह्यूज प्रिमायसेस दाखवतो आणि लोकांना असं पण असू शकतं ना की हे आपल्या आउट ऑफ बजेट आहे, तर ते नाही आहे. हे मला मेन म्हणजे सांगायचं की तुम्ही इथे आल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाहीये. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही कस्टमाइज करून मिळणार आहे अकॉर्डिंग टू युअर बजेट. तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करा. आणि हॉल बघण्यासाठी सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि तुम्ही सोनल मॅडम आणि उत्कर्ष सर तुम्हाला नक्कीच अटेंड करून छान सगळ्या गोष्टींची माहिती पण देणार आहेत. सो त्यांना फॉलो करू शकता फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती. उत्कर्ष हॉल हे त्यांचं हँडल नेम आहे. ओके, तर आपण हॉल बघायला जाऊयात. हो हो. सो आता जसं तुम्ही बघितलं तसं त्यांच्याकडून आपण सगळी माहिती घेतलेलीच आहे. आणि आता आपण फिजिकली हॉल बघायला जाणार आहोत. वरती जसं मी सांगितलं की आपले मस्त BTS चालू आहे, डेकोरेशन कसं आहे, साऊंड कसं आहे, DJ कसं आहे, आणि आपले स्पॉन्सरच जे कोणी आता अवेलेबल असतील त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत. कारण उद्याच्या कार्यक्रमाला जाम 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 मजा येणार आहे आणि तुम्ही लाईव्ह ते एन्जॉय करणार आहात. मी प्रयत्न करेन की मी लाईव्ह असेन, गॅरंटी नाही देत, कारण मुळात गरबा हा माझा सगळ्यात आवडता इव्हेंट आहे. आणि ते म्युझिक एकदा सुरू झालं की आय कॅन्ट कंट्रोल माय सेल्फ. त्यामुळे मी तुम्हाला गॅरंटी नाही देऊ शकत की मी उद्या तुम्हाला लाईव्ह दाखवेन, बट येस आय विल ट्राय की करू शकेन मी. तर आता आपण हॉल बघायला जाऊयात आणि पलीकडच्या एंट्रीने आपण जाणार आहोत. सो येस, लेट्स गो. तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही इथे विचारू शकता. म्हणजे सोनल मॅडम आणि उत्कर्ष सर त्याची आपल्याला आन्सर्स करणार आहेत. सो जसं मी सांगितलं, नवीन ब्रिजच्या खालच्या सर्व्हिस रोडला तुम्हाला यायचं आहे. आणि ही खूप मस्त आणि मोठी अशी उत्कर्ष हॉलची प्रिमायसेस आहे. जसं मी म्हणलं तसा हा कम्प्लिटली उत्कर्ष आहे इकडे. तर आता आपण आज जाऊन चेक करूयात. मे बी तुम्हाला थोडासा आवाजाचा त्रास होऊ शकतो कारण मी रोडवर आहे कम्प्लिटली. आणि जे आपण मगाशी स्क्रीनवर बघत होतो तर ते स्क्रीनवरचं सगळं काही तुम्हाला आता इथे दिसणार आहे. सो ही एंट्री आहे आणि इथे कंप्लीट पार्किंग आहे. सो मेन आपण लग्नाला जेव्हा येतो त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न काय असतो की पार्किंग कुठे करायचं आहे. सो हा पूर्ण रोड आहे जिथे तुम्हाला एवढी ढीक जागा आहे की कुठेही पार्किंग करू शकता. प्लस इकडे दारात सुद्धा जागा आहे.
तर हा तर प्रश्न आपला इकडे सॉल्व्ह झालेला आहे आणि आता सोनल मॅडम आपल्याला घेऊन जात आहेत वरती. सो मेन फंक्शन, आपले जे गेस्ट येणार आहेत फंक्शनसाठी ते आपले मेन एंट्रन्स ही राहील आपली हॉलची. इथून तुमचे सर्व गेस्ट हे वर जातील. इथे तुमचं जे काही फंक्शन असेल त्यानुसार इथे आपली डेकोरेशनची सुविधा दिलेली आहे. इथे आपला गणपती येतो, डेकोरेशन वॉल पूर्ण डेकोरेट केली जाते. लग्न असेल तर आपण लग्नामध्ये नवरदेवांच्या स्वागतासाठी पायघड्या सुद्धा देतो इथे. मला इथून वरती जायचं आहे, छानपैकी एंट्री करून. आपल्याकडे लिफ्टची सोय आहे? लिफ्टची सोय म्हणजे सध्या आपण लिफ्टचं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. एखाद्या वर्षात आपण लिफ्टचं काम पण होऊन जाईल. हा लिफ्टसाठीचा सेक्शन, हो हां, हे लिफ्टसाठीचं सेक्शन आपण ठेवलेलं आहे. होऊन जाईल ते पण लिफ्टचं काम. आता आपण पुढे जातो इकडे डायनिंग हॉलमध्ये. आपण आता आलेले आहोत डायनिंग हॉलमध्ये. ओके, सो हॉलमध्ये इथे रेंजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी तुम्हाला दुसऱ्या व्ह्यूनी दाखवते आहे. हा आपला एवढा मोठा आहे, हा पूर्ण फक्त फूड एरिया आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की इकडे बुफे पण आणि पंगत पण दोन्ही गोष्टी होतात. इकडे त्यांचं किचन आहे. प्रत्येक फ्लोअरला आपण ॲरो पाण्याचं वॉटर दिलेलं आहे आणि आपलं पूर्ण जेवण सुद्धा ॲरो पाण्यामध्येच बनतं. म्हणजे इथला तुम्ही हॉल पाहू शकता की हॉलची स्वच्छता कशी आहे, क्लीननेस कसा आहे, पूर्ण मेंटेन आपण ठेवतो. म्हणजे प्रत्येक फंक्शन झाल्यानंतर तो पूर्ण हॉल सॅनिटाईज केला जातो, क्लीन केला जातो आणि नेक्स्ट फंक्शन जे असेल त्याला आपण तो हँडओव्हर करतो. पूर्ण तुम्ही पाहू शकता की हॉलचा प्रिमायसेस आपला कसा आहे. कधी पण मी जेवढ्या वेळा व्हिजिट केलेला आहे तर प्रत्येक वेळेस तो असा स्वच्छ, सुंदर आणि क्लीन असतो. हो हो. येस. सो आपण पुढे जाऊया. इथे आपला बफे काउंटर लावला जातो एल शेपमध्ये. ओके. इथे राऊंड टेबल विथ चेअर्स अशी सिटिंग अरेंजमेंट असते. आपल्याला जेवण घेऊन जस्ट बसायचं आहे. तुम्हाला मोबाईल काउंटरची सुविधा सुद्धा आपण देतोय, जेणेकरून तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे तुम्हाला फूड येऊन दिलं सर्व केलं जातं. येस, राईट. तर आपण आता आहोत बघतोय जसं उत्कर्ष हॉलमध्ये आणि हे त्यांचं किचन आहे. किचन सुद्धा एवढं स्वच्छ आणि सुंदर आहे की तुम्हाला एक डाग पण दिसणार नाही आहे. अमेझिंग. येस. सो इतकं सुंदर किचन मी खरंच पहिल्यांदा बघते. बेसिकली कुठल्या हॉटेलच्या किंवा हॉलच्या किचनमध्ये जाऊ नये असं म्हणतात, पण इकडे नक्की जा असं मी तुम्हाला सांगेन. इतकं छान आहे. सो आता आपण वरती जात आहोत मेन हॉलमध्ये, जिथे आपल्या हॉलचं उद्याच्या फंक्शनची तयारी सुरू आहे आणि एक ब्युटिफुल प्लेस तुम्हाला आता बघायला मिळणार आहे. तिकीट बुक केले आहेत ना उद्याचे? येस. तर ही एंट्री आहे. इथे छान तुम्हाला आता उद्या फ्लेक्स आणि सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि आता आम्ही ते भरपूर सेल्फी काढणार आहोत. हा आपला फंक्शन हॉल आहे जिथे तुमचा पूर्ण इव्हेंट होतो. या तिकडून चालूया. ओके, लोक चालेल. हा आपला रेड कार्पेट एंट्री स्पेस आहे, ज्यामध्ये लग्नामध्ये वधूवरांसाठी इथून एंट्री आपण घेतो. आपल्याकडे वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहे. फुलांची चादर किंवा तुम्ही डोली अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता. फुलांच्या चादरीतून इथे वधूवरांची एंट्री इथून ह्या रेड कार्पेटवरून स्टेजपर्यंत घेतली जाते. आणि इथे तुम्ही भरपूर फोटो काढू शकता. हो, आलेले गेस्ट पूर्ण म्हणजे फंक्शन जरी चालू असलं तर लहान मुलं किंवा कपल्स वगैरे इकडे फोटो सेशनसाठी हा आपला स्पेस आहे, जिथे तुम्ही छान प्रकारे फोटो घेऊ शकता. गुड. सगळ्या फॅसिलिटीज काय काय आहेत ते आपण आता इकडे बघत आहोत. आता उद्याची तयारी, हे डेकोरेशन चालू आहे आता. सो हॉलच्या बद्दल आपण आधी बोलून मग डेकोरेशनकडे जाऊ. हा आपला फंक्शन हॉल आहे. यामध्ये तुम्हाला हा समोर दिसतो तो हा स्टेज आहे. इथे तुमची वधूवरांसाठीचं VIP सोफा वगैरे आपण अरेंज करतो. समोर इकडे तुम्हाला 4 VIP सोफे येतात
बॅक साईडला चेअर्स येतात, चेअर्सना आपण व्हाईट कवर पण देतोय. अशी ही आपली सिटिंग अरेंजमेंट राहते फंक्शन हॉलची. साईडला तिकडे वॉटर पण दिलेला आहे, ॲरो पाण्याचा प्लांट आहे आपला. असा हा प्रत्येक फ्लोअरला आपण दिलेला आहे. त्याच्या बाजूला 2 रूम्स आहेत, आपण रूम्स पाहू. स्पेशल मेकअप रूम्स आहेत, ज्यामध्ये तुम्हाला डिजिटल लॉकरची सिस्टीम पण दिलेली आहे. प्रश्नच नाही. आणि पूर्ण हॉल हा आपला CCTV मध्ये कव्हर केलेला आहे. CCTV फुटेज पूर्ण आपलं कव्हर होतं. स्पेशल मेकअप रूम, प्रशस्त हॉल, दर्जेदार केटरिंग, इव्हिनिंगसाठी गुरुजींची सोय, प्रशस्त डायनिंग हॉल, आकर्षक डेकोरेशन, निवास व्यवस्था, पार्किंग व्यवस्था आणि पिण्यासाठी आरो पाणी, सगळं काही तुम्हाला इथं मिळणार आहे. आणि त्यांच्याकडे राजस्थानी, पंजाबी आणि चायनीज क्युझिनसुद्धा अवेलेबल आहे. सो तुम्ही इथे नक्की येऊ शकता. छोटं फंक्शन असू दे, मोठं फंक्शन असू दे, कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही येऊ शकता. आपण आता रूम्स बघूयात. जसं त्यांनी सांगितलं, स्पेशल रूम्स आहेत आपल्याकडे. ओके, हे स्पेशल मेकअप रूम्स आहे आपल्याकडे. अशा 2 आहेत वधूवरांसाठी. त्यामध्ये तुम्हाला हा मोठा मिरर भेटतो. मेकअप आर्टिस्ट येऊन तुम्हाला जिथे रेडी करणार आहे तो हा एरिया आहे. फुल मिरर आहे आणि जसं मॅडम सांगितलं तसं इथे तुम्हाला लॉकर प्लेस आहे. हा वॉर्डरोब आहे, ज्यामध्ये तुम्हाला डिजिटल लॉकरची व्यवस्था दिलेली आहे. इथे तुम्ही डिजिटल तुमचा पासवर्ड सेट करून तुम्ही तुमचे काही मोबाईल्स, दागिने वगैरे ठेवू शकता. तुमच्या मागे पण खूप छान व्ह्यू आहे. संध्याकाळ झाली की ते छान लाईट्स असतात. म्हणजे कम्प्लीट पिलाच्या एक्झॅक्ट समोर आहे, नवीन पिलाच्या समोर. येस, रूम पण मस्त प्रेशियस आहे. हो. की कुठे कंजस्टेड नाही आहे किंवा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळं इंटेरियर पण खूप मस्त आहे. अशा 2 रूम्स दिलेले आहेत आपण स्टेजच्या बाजूला. आणखी रूम हवे असतील तर आपल्याला याच्यावर आणखी एक फ्लोर आहे, तिथे आपल्या 12 रूम्स आहेत, जिथे तुमचे आलेले गेस्ट स्टे करू शकतात. त्याही आपण दाखवतो. सो आपलं उद्याच्या डेकोरेशन सेल्फी वॉल आहे ही, जिथे यायचं आहे तुम्हाला आणि मस्तपैकी फोटोज काढायचे आहेत. ज्या फोटोला जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट्स येणार आहेत त्यांनासुद्धा आपण प्राईज देणार आहोत. तर ॲज यू कॅन सी आपले सगळे स्पॉन्सरर्स आहेत तिथे. SV क्रिएशन, ओमकार द स्पिरिच्युअल पाथ, सर्वमंगल ग्रुप, उत्कर्ष हॉल, इन्फिनिटी मेन्सवेअर, कुंज क्रिएशन, पाटील गृह उद्योग, स्टुडिओ 11, पद्मावती साऊंड्स, नेहा कलेक्शन, निशा ब्युटी पार्लर अँड मेकअप, अवनी मोबाईल शॉपी, क्रिएटिव्ह इव्हेंट्स, पवित्रा फॅशन्स, गौरी केक्स आणि नेल्स बाय हेम्स. ओके, सो दिस इज आवर टुमॉरोज सेल्फी वॉल, जिथे येऊन तुम्हाला फोटोज काढायचे आहेत आणि तुम्ही जिंकू शकता खूप छान प्राइजेस. आय कांट वेट यार, दिस साऊंड असे पाय नाचायला लागतात ऑटोमॅटिक. सो इथे पण एक रूम आहे आणि आपण आपल्या डीजेकडे आणि साऊंडकडे एक 5 मिनिटात येऊया. आधी आपण हॉल कंप्लीट करूया. ओके, व्हॉट नेक्स्ट? आपण रूम दाखवू. कुठून जायचं आहे? ओके, सो आपले स्पॉन्सरर्स आणि सगळे लोक इकडे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. बट बिफोर दॅट आपण आधी हॉल कंप्लीट करूया आणि देन इकडे येऊया. तारा विनशा एक लडूला. अजून डेकोरेशनचं काम चालू आहे. सो आपण येऊच आहेत 5 मिनिटात. आता आपण वरती रूम्स बघूयात. येस, सो जसं लिफ्टचं काम चाललेलं आहे हे आपल्याला सोनल मॅमने सांगितलेलं आहे. आणि एकन एक म्हणजे लाईक तुम्ही स्टेअर्ससुद्धा बघू शकता किती क्लीन आहेत. कधीही तुम्ही आलात इथे हॉलमध्ये तरी तुम्हाला इतकंच स्वच्छ आणि इतकंच नीट प्लेस मिळणार आहे.
आलेल्या गेस्टसाठी स्पेशल आपले वरच्या फ्लोअरला आपण वॉशरूम्स दिलेली आहेत ओके. सेपरेट. इकडे आतमध्ये रूम्स आहेत स्टेसाठी आलेल्या लोकांचे. बाय द वे मला अजून एक गोष्ट इकडे नक्की सांगायला आवडेल की फ्लड जेव्हा होता त्यावेळेस उत्कर्ष हॉलकडून जे पूरग्रस्त लोक होते त्यांच्यासाठी सुद्धा खास सोय करण्यात आलेली होती इथे. ही आपली स्पेशल स्टेसाठीची व्यवस्था आहे, जिथे तुमचे लग्नासाठी आदल्या दिवशी काही विधी असतात तर त्यासाठी स्टेसाठी लोक येतात, तर त्यांच्यासाठी आपण ही अरेंजमेंट केलेली आहे. आपल्याकडे असे टोटल 12 रूम्स आहेत, ज्यामध्ये आपण 40 लोकांपर्यंत सोय करू शकतो. एक्स्ट्रा जरी हवी असेल तरी तेही सोय आपल्याकडे होऊन जाते. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे, गरम पाण्याची सोय तुम्हाला इथे भेटणार आहे. इथे कॉमन काहीच नाहीये. रूम जरी कॉमन असली तरी तुम्हाला सगळ्या सोयी रूम मध्येच अवेलेबल आहे. हो हो, अशा 12 रूम्स आहेत. हो हो आणि इथे लॉक पण आहे व्यवस्थित. हो हो, प्रत्येक रूमला लॉक्सची सिस्टीम दिलेली आहे. पूर्ण हॉटेल टाईप आपल्या रूम्स आहेत. चेक करू शकता तुम्ही रूम. प्रत्येक रूमची कपॅसिटी ही वेगवेगळी आहे. जसे आपल्याला रूम साईज आहे त्यानुसार आपण बेडची अरेंजमेंट केलेली आहे. सगळ्या रूम्समध्ये तशीच सोय आहे. कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि हायजीन मेंटेन केलेलं आहे. आणि जसं सरांनी आणि मॅमनी सांगितलं तसं प्रत्येक वेळेस कुठलंही कार्य झालं की ते पूर्ण हॉल हा आपला सॅनिटाईज केला जातो, क्लीन केला जातो. छोटं फंक्शन असू दे, मोठं फंक्शन असू दे, आपल्या पूर्ण हॉलचं मेन फोकस हा क्लिनिंगवर असतो, जेणेकरून आलेल्या कस्टमरना फ्रेश वाटलं पाहिजे. आणि मोस्टली आपल्याकडे पुणे मुंबई साईडचे जे कस्टमर्स असतात त्यांचा क्राऊड भरपूर आहे, जेणेकरून ते आदल्या दिवशी येतात. कारण नेक्स्ट डे फंक्शन असेल तर त्या दिवशी खूप गडबड होते, तर ते आदल्या दिवशी स्टेसाठी वगैरे आपल्याकडे येतात. त्यांची पूर्ण व्यवस्था इथे आपण केली जाते. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो त्यांना, जशी त्यांची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. सो अशा 12 रूम्स टोटल. हो हो. सो आता आपण सगळा हॉल पूर्ण सगळ्या गोष्टी फिरून बघितलेल्या आहेत आणि जे तुम्ही बघूच शकताय. तुम्हाला कोणतेही क्वेश्चन्स असतील किंवा हॉल संबंधी काहीही चौकशी करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दोघांनाही टॅग करते, उत्कर्ष हॉललाही टॅग करते. फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामला त्यांना फॉलो करू शकता, जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, फोटोज, व्हिडिओज सगळं काही बघायला मिळेल. इतकं स्वच्छ, छान, मस्त, स्पिशियस असं सगळं हे एकाच अंडर वन रूफ तुम्हाला मिळणार आहे. सो नक्की व्हिजिट करा. आता आपण पुन्हा हॉलमध्ये जाऊयात आणि आपल्या स्पॉन्सर्सना मस्तपैकी गप्पा मारूया, भेटूया. फेसबुकचं पेज आहे, इंस्टाग्राम आहे, कनेक्ट होऊ शकता. वेगवेगळे अपडेट तुम्हाला चकलोन मार काम के मधुमक ने आँख लड़ी गई अलबेला माँ. हॅलो. सो DJ कृष्णा आणि मोनल पाटील जे आपले साऊंड हेड आहेत, आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. ओके, सो DJ कृष्णा हे माझ्यासोबत जो उद्या आपल्यासोबत असणार आहे. आणि उद्याचा काय कार्यक्रम आहे, तुझी किती एक्साइटमेंट आहे? मी खूप एक्सायटेड आहे या कामासाठी आणि सगळ्यांनी आवर्जून यावं. तर उद्या आपण फुल प्रॉपर ट्रेडिशनल गरबामध्ये हो सॉंग्स करणार आहे. हो प्लस DJ पण आहे. हो.
हो खूप. आणि साऊंडचं सगळं काम आहे ते मोनल करतोय. So, मनोज या कंपनीबद्दल सांगशील, पद्मावती साऊंडबद्दल काय काय प्रोव्हाइड करता तुम्ही? ॲक्च्युली माझी पद्मावती साऊंड ही फर्म आहे. मी सगळीकडं साऊंड प्रोव्हाइड करतो. लहान कार्यक्रमापासून मोठ्या कार्यक्रम करतो. परत महापालिका, कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद सगळीकडे मी प्रोव्हाइड करतो. छोटे मोठे सगळे कार्यक्रम करतो. सगळे साऊंड रिलेटेड सगळ्या गोष्टी हो, सगळ्या गोष्टी. पद्मावती sound हो. provider असतात. So, मी मोनलला पण टॅग करते. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याला. So, yes, तू आता गाणी लावू शकतोस. सो आपली अशी पूर्ण थीम आहे. बारीक बारीक. आणि विराज कुठे गेला? खाली गेल. विराज दिसतोय का जरा बघा ना. तर हे जे डेकोरेशन केलेलं तुम्हाला दिसतं एवढं छान छान, तर हे डेकोरेशन केलेलं आहे क्रिएटिव्ह इव्हेंट्स बाय विराज कुलकर्णी अँड स्नेहा कुलकर्णी. आणि जे मला एक्सपेक्टेड होतं, जे मला हवं होतं ते एक्झॅक्टली त्यांनी मला बनवून दिलेलं आहे. अजून काम पूर्ण व्हायचं आहे. ह्याच्यावरती छान छान लाईट्स वगैरे पडणार आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं ही आपली सेल्फी वॉल आहे. सो आता सगळेजण इथं येऊन फोटो काढणार आहोत. आम्ही तर काढणार आहोत, तुम्ही पण येऊन फोटो काढू शकता आणि जिंकू शकता खूप 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 सारी प्राइजेस. आपण 25,000पर्यंतचे प्राइजेस देत आहोत. आणि खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. आता होता इकडे पण तो कुठे खाली गेला. सो आता माझ्याबरोबर आता जसं आपण DJ कृष्णाला आणि मोनलला भेटलो साऊंडवाले, आणि आपल्याकडे आहेत डेकोरेशनवाले क्रिएटिव्ह इव्हेंट्स. अजून आपले स्पॉन्सरर्स थोडे आलेले आहेत, आपण त्यांच्याशी पण बोलूयात आता. सोनलला तर आपण भेटलेलोच आहोत, जे आपले व्हेन्यू पार्टनर आहेत. आणि हेही मला खूप आवडलं आहे. हो का? नेक्स्ट इव्हेंटला इकडे झुंबर भेटणार आहे आपल्याला. इथे 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 तुम्हाला झुंबर भेटेल नेक्स्ट इव्हेंट. आणि बाय द वे अजून एक प्रश्न मला विचारायचा होता, आपण इकडे जाऊया. लास्ट जे मी फोटो बघितलेले होते उत्कर्ष हॉलचे, त्यावेळेस याचा कलर वेगळा होता. हां, लास्ट टाइम येल्लो होता. लास्ट टाइम तुम्ही पाहिलेला त्यावेळी येल्लो कलर होता. ह्यावेळी आपण पीच आणि ब्राऊन कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. आपलं हा हॉलचं रिन्युएशन हे एव्हरी इयर होतं, जेणेकरून आलेल्या कस्टमरना प्रत्येक वेळी काहीतरी हॉलमध्ये नवीन दिसतं. कारण आपल्याकडे हॉलमध्ये हे नेहमी रिपीटेड कस्टमर्स असतात. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की प्रत्येक वेळी आपल्याला तेच दिसतंय. त्यामुळे प्रत्येक इयरला हॉलमध्ये तुम्हाला नवीन चेंजेस दिसतात. त्यामुळे तुम्हाला हे हॉल आलेल्या गेस्टना खूप छान वाटतं की अरे काहीतरी नवीन केलेलं आहे. सो जसं मी मगाशी एक पॉईंट मस्त मारला की आपलं लग्न इथे झालं आणि नेक्स्ट फंक्शन आता डोहाळं जेवण करायचं, तर त्यावेळी तुम्हाला ह्याचा कलर चेंज दिसेल. परत बारसं करायला याल त्यावेळी पुन्हा ह्याचा कलर चेंज दिसेल. कारण इतकं छान तुम्हाला उद्या मिळणाऱ्यांना फोटो काढायला की कुठे उभं राहू असं होणार आहे एक्झॅक्टली. मोनल आवाज कमी कर ना. सो आता विराज आहे माझ्याबरोबर क्रिएटिव्ह इव्हेंट्स, ज्यांनी आता आपलं डेकोरेशन केलेलं आहे. हाय विराज. हॅलो. कंपनीबद्दल सांग तुझ्या. माझ्या कंपनी फर्मचं नाव आहे क्रिएटिव्ह इव्हेंट्स. गेले 4-5 वर्ष मी ऑल टाईप्स ऑफ वेडिंग नंतर बर्थडे पार्टीज, नंतर जे काही सगळे फंक्शन आहेत ते सगळे करतो. म्हणजे इन्क्लुडिंग चेअर, टेबल, चेअर कवर, बो, ह्या सगळ्या मॅनेजमेंट तुम्ही करतो, फक्त विदाऊट केटरिंग. सो कुठलंही छोटं मोठं फंक्शन असेल, अगदी घरात जरी सांगितलं, म्हणजे लाईक असं ना बर्थडे घरी करायचा आहे तर Yes. ऑर्गनाईज करू. वी विल डू स्मॉल फंक्शन्स विथ स्टार्टिंग विथ 500 रुपीज ऑल्सो. ओके. सो तुम्हाला कोणत्याही घरात फंक्शन करायचं असेल किंवा आता मोठ्या हॉलमध्ये करायचं असेल तर तुम्ही नक्कीच क्रिएटिव्ह इव्हेंटला कॉन्टॅक्ट करू शकता. ऑलवेज वेलकम. तुमचं काही इन्स्टा हँडल किंवा फेसबुक पेज वगैरे आहे? क्रिएटिव्ह इव्हेंट्स म्हणून फेसबुकला पेज आहे. तुम्ही त्याच्यावरती फोटोज आणि हे पण बघू शकता. ओके. सो तुम्ही नक्की फॉलो करा क्रिएटिव्ह इव्हेंट्सच्या पेजला. आणि जसं मी सांगितलं की आपले आजचे ह्या इव्हेंट्स आहे DJ गरबा इव्हेंट्सचे डेकोरेशन पार्टनर, व्हेन्यू पार्टनर उत्कर्ष हॉल आहेत आणि डेकोरेशन पार्टनर आहेत क्रिएटिव्ह इव्हेंट्स. आणि खूप छान झालेलं आहे डेकोरेशन. मला खूप आवडलेलं. जे मला एक्सपेक्टेड होतं, थीम असेल, कलर्स असतील, प्रॉप्स असतील, ते सगळेच्या सगळे त्यांनी मला खूप मस्तपैकी करून दिलेले आहेत. आणि जसं त्यांनी सांगितलं 500 रुपीजपासून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून डेकोरेशन करून घेऊ शकता. कुठल्या म्हणजे जर तुम्ही नवीन गाडी घेतली असेल, गाडी डेकोरेशन करायचं असेल किंवा नेमिंग सेरेमनी असेल काही, तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा, त्यांचं पेज फॉलो करा. उमा मॅडम
सो अवनी मोबाईल शॉपीचे सागर माने आपल्यासोबत आहेत आणि ओमकार स्पिरिच्युअल पाथच्या उमा चव्हाण आपल्याबरोबर आहेत. रिसेंटलीच तुम्ही त्यांना बघितलेलं होतं आपल्या लाईव्हमध्ये आणि आत्ताच्या सुद्धा इव्हेंटला स्पॉन्सरेड आहेत उमा मॅम. आणि कसं वाटते तुम्हाला डेकोरेशन आणि एव्हरीथिंग? इतकं सुंदर झालं सेल्फी पॉईंटला, तर मला असं मी स्वतःला थांबवू नाही शकले, पटपट जाऊन सेल्फी काढले. आणि उद्याचा गरबा इतका सुंदर रंगणार आहे इथे की एक न भूतो न भविष्यती सारखं हे सगळं पाठीमागचं तुम्ही जे बघताय ना, खूप म्हणजे खूप सुंदर अप्रतिम आणि एक उत्साहाचं वातावरण आत्ताच भरलेलं आहे इथे. आणि स्पिरिच्युअलचं तुम्ही जर का कनेक्टिव्हिटी लावली तर आपल्या पूर्वजांनी हे सगळे खेळ का मांडले असतील त्याच्याकडे मग खूप सारे रिझन्स आहेत. आणि आपण तो जो एक्झरसाईज मी लास्ट ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की एक्झरसाईज खूप गरजेचा असतो, तर तो गरबा दांडिया ह्या सगळ्यामधून तो ॲटोमॅटिक होत असतो, तो खेळला जात असतो आणि बॉडी एक्झरसाईज होतं, चक्रा बॅलन्सिंग होतात. सो उद्या तुम्ही सर्वांनी या मस्त एन्जॉय करा असं मी तुम्हाला इथं सांगेन. थँक्यू. सो पॉझिटिव्ह वाईब्स आर एव्हरीवेअर अराउंड मी आणि सगळे खूप हॅपी आहेत. आता बाकीचे स्पॉन्सरर्स येतील आणि आम्ही आमचं पेंडिंग काम करणार आहोत. व्हेन्यू तुम्ही बघितलेला आहे आणि तुम्हाला कसा वाटतो हे प्लीज कमेंट करून सांगा. अजून जरी तिकीटं घेतलेली नसतील तर तुम्ही आत्ताही जॉईन होऊ शकता, कारण कालपर्यंत आपल्याला लिमिटेशन होतं की आपण 100 लोकच घेऊ शकतो. बट आता आजपासून बॅन नाही आहे, त्यामुळे आपण एंट्रीज घेऊ शकतो. बट हे आपल्याला खूप एकच दिवस आधी कळलं आहे, त्यामुळे आता थोडा प्रॉब्लेम होणार आहे. बट ठीक आहे, जितने आएंगे उतने भी वेळली बहुत आहे. खूप मोठा इव्हेंट करतो आहे आपण सर्वमंगलच्या अंडर आणि इतकी सगळी पॉझिटिव्हिटी आहे ना, मला इतके सगळेजण हेल्प करत असतात. सो आय एम रिअली थँकफुल फॉर ऑल ऑफ देम. खूप 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 थँक्यू. आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला जर तुम्हाला तिकीट्स हवे असतील तर. काहीच तास राहिलेले आहेत आणि हे म्युझिक ऐकल्यानंतर मी खरंच कंट्रोल नाही करू शकत आहे. सो आता आम्ही जायच्या आधी एक गरबा राऊंड तर नक्कीच करणार आहे. प्लस आम्ही सेल्फी पॉईंटवर खूप सारे फोटोज पण काढणार आहे. बक्षीस आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, तर नक्की या. उद्या भेटूयात. लाईव्ह करणार आहे, फक्त चान्स आणि वेळ कसा मिळतो आहे त्यानुसार करणार आहे. तर जे येऊ शकत नाही आहेत ते तुम्ही नक्कीच ऑनलाईन जॉईन करा आम्हाला आणि मजा घ्या इव्हेंटची. सो भेटूयात आपण उद्याच्या लाईव्हमध्ये. आय एम सो मच एक्सायटेड. तर आज आपण भेटलो उत्कर्ष हॉलच्या ओनरना आणि पूर्ण हॉलची सफर आपण घेतलेली आहे. त्यांचा फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनल फॉलो करा. नाव आहे उत्कर्ष हॉल आणि तुम्ही त्यांना टॅगही करू शकता. त्यांचे सगळे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे सगळे सर्व्हिसेस बघू शकता. सो येस, लव्ह अँड पीस फ्रॉम मी टू यू. बाय.